दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येते. इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराने आता जोर धरलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा प्रचार सुरू केलाय. तर इंदापूरमध्ये प्रचारादरम्यान अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत पुन्हा आपल्या कणखर स्वभावाची प्रचिती दिली आहे. मी शब्दाचा पक्का आहे, एखाद्याला पाडायचं म्हटलं तर पाडतोच, एखाद्याचा काटा काढायचा म्हटलं तर काढतोच, असं म्हणत अजितदादांनी विरोधकांना इशारा दिलाय. मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो, मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर काढतो, मी एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतो की नाही. तर त्याच्यामुळे मी तुमच्या कामात लक्ष घातलंय. तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलावी आमिर खान मुक्तकी यांच्यासोबत चर्चा केली. तालिबान्यांनी अफगाणचा ताबा घेतल्यानंतर प्रथमच भारत आणि अफगाणिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. अफगाणिस्तानने पहलगाम हल्ल्याच्या केलेल्या धिक्काराचं भारताकडून स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे. तर भारत अफगाणिस्तानच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही स्वागत एस जयशंकर यांनी केलंय. तर भारताने ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या युद्धामध्ये ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याचं समोर आलंय. भारताने पाकच्या एअरबेसवरती ब्रह्मोस मिसाईल डागल्याची माहिती समोर येते. पाकच्या एअरबेसवरती भारताने तब्बल 15 ब्रह्मोस मिसाईल डागल्याचं समोर आलेलं आहे. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 11 एअरबेस हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. तर ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकला याचा मोठा फटका बसलेला आहे. तर पाकिस्तानच्या वायुदलातील पूर्व एअर चीफ मार्शल मसूद अख्तर यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड केलेला आहे. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकची पोलखोल केली आहे. तर सिंधच्या भोलारी एअरबेसवरती भारताने 1-2 नव्हे तर चक्क 4 ब्रह्मोस मिसाईल डागल्याची कबुली अख्तर यांनी दिली आहे. या हल्ल्यामध्ये पाक वायुदलाचं मोठं नुकसान झालंय. इतकंच नाही तर मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या वायुदलातील काही अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाल्याचा दावा सुद्धा मसूद अख्तर यांनी केलाय. आर्मी और एयरफोर्स ने, आर्मी ने अल-फतह हमारे मिसाइल मारे और एयरफोर्स ने, ये जो आप सुबह की बात कर रहे हैं जी जी, ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई. उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्रह्मोस मिसाइल आए. सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा, और जैसे पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा एवैक्स खड़ा था जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई. तर आपण बघितलं ते आधी सुद्धा भारताने आपल्या सैन्य दलाकडून काही जे सॅटेलाइट पिक्चर्स आहेत ते दाखवण्यात आले होते, ज्यामध्ये कशा प्रकारे एअरबेस उद्ध्वस्त केलेत हे आपण सांगितलं होतं. आणि यालाच पुष्टी मिळते जेव्हा की पाकिस्तानी अधिकारी सुद्धा या संदर्भात बोलतायत. आपण बघतोय पाकच्या 15 एअरबेसवर ब्रह्मोस हल्ला झालेला आहे असं पाकिस्तानकडून सुद्धा आता मान्य केलं जात आहे. दरम्यान 11 एअरबेस हे ब्रह्मोसच्या हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत.